नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शहराच्या धावपळीत घरापासून लांब असताना एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सारखी छळते, नाही का? ती म्हणजे आईच्या हातच्या जेवणाची आठवण. आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक आठवण नाहीये, ही एक खूप मोठी गरज आहे. अगदी अगदी बरोबर. तुम्ही विचार करा, आज लाखो विद्यार्थी, बॅचलर्स, नोकरी करणारे लोक मोठ्या शहरांमध्ये एकटे राहतात. रोज तेच हॉटेलचं तेलकट, मसालेदार जेवण खाऊन अक्षरशः वैतागलेले असतात. त्यांना काय हवंय? साधं, सोपं, पौष्टिक आणि घरगुती चवीचं जेवण. आणि हीच मित्रांनो, एक प्रचंड मोठी, कधीही न संपणारी मार्केटमधली संधी आहे. आणि याच संधीचं सोनं करण्यासाठी टिफिन सर्व्हिसपेक्षा उत्तम व्यवसाय दुसरा नाही. गुंतवणूक अगदी कमी, सुरुवात थेट घरच्या घरी आणि ग्राहकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची थेट संधी. पण एक लक्षात घ्या, हा फक्त डबे पोचवण्याचा धंदा नाही, तर लोकांचा विश्वास आणि त्यांचं आरोग्य जपण्याचा व्यवसाय आहे. म्हणूनच आज आपण 2026 साठीचा टिफिन सर्व्हिस व्यवसायाचा एक संपूर्ण आणि लेटेस्ट आराखडा बघणार आहोत. हो, म्हणजे आपण एक एक पायरी पुढे जाणार आहोत, एक संपूर्ण रोडमॅपच बघणार आहोत. सगळ्यात आधी आपली नीश म्हणजे नेमका आपला ग्राहक कोण हे कसं ठरवायचं? मग कोणते कायदेशीर परवाने लागतात? ग्राहकांना टिकून ठेवणारा मेनू आणि पॅकेजिंग कसं असावं? सगळ्यात महत्त्वाचं, नफ्याचं अचूक गणित कसं मांडायचं? आजच्या काळात कमी खर्चात मार्केटिंग कशी करायची? आणि शेवटी या व्यवसायात यशस्वी होण्याचे ते 3 सुवर्ण नियम कोणते आहेत? या सगळ्याची आपण एकदम सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, कुठलाही व्यवसाय सुरू करताना एक मोठी चूक होते. ती म्हणजे आपण सगळ्यांसाठी जेवण बनवू. पण याऐवजी एका विशिष्ट ग्राहक गटाला म्हणजे एका निशला टार्गेट करणं खूप जास्त फायदेशीर ठरतं. जेव्हा तुम्ही एकाच ग्रुपवर फोकस करता, तेव्हा तुम्ही त्यांची गरज जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकता आणि बाजारात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होते. एकदम बरोबर. आपण 4 प्रमुख गट पाहू शकतो. पहिला गट आहे विद्यार्थी आणि बॅचलर्स. यांची मुख्य गरज काय असते? कमी किमतीत पोटभर जेवण मिळायला हवं. चवीला थोडं चटपटीत असेल तर त्यांना जास्त आवडतं. दुसरा गट आहे ऑफिसला जाणारे कर्मचारी. यांच्यासाठी वेळेवर डबा मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेवण कमी तेलकट आणि पौष्टिक हवं, जेणेकरून जेवणानंतर त्यांना सुस्ती येणार नाही. तिसरा गट म्हणजे हेल्थ कॉन्शियस लोक. जे जिम करतात, डाएट करतात, त्यांना हाय प्रोटीन किंवा कॅलरी मोजून जेवण लागतं. हा एक प्रीमियम सेगमेंट आहे, जिथे तुम्हाला जास्त पैसेही मिळू शकतात. आणि चौथा, तितकाच महत्त्वाचा गट म्हणजे रुग्ण. ज्यांना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कमी तिखट, कमी मीठ आणि पचायला हलकं जेवण देणं गरजेचं आहे. सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक छोटासा सर्व्हे करा की तुमच्या परिसरात यापैकी कोणत्या प्रकारचे ग्राहक जास्त आहेत. पार्ट 2, लायसन्सेस अँड सेटअप. आता वळूया कायदेशीर बाबी आणि सेटअपकडे. अनेकांना वाटतं की आपण घरूनच तर व्यवसाय करतोय, मग या परवान्यांची काय गरज? पण हा दृष्टिकोन खरं सांगतो पूर्णपणे चुकीचा आहे. तुमचा व्यवसाय छोटा असो वा मोठा, कायदेशीर गोष्टी पूर्ण करणं हे तुमचा आणि तुमच्या ग्राहकांच्या विश्वासासाठी अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. बरोबर, हे परवाने म्हणजे फक्त कागद नाहीत, तर ते तुमच्या व्यावसायिकतेचा आणि गुणवत्तेचा एक शिक्का आहेत. FSSI लायसन्स हे तर अन्न व्यवसायासाठी अनिवार्यच आहे. तुम्ही ऑनलाईन नोंदणी करून ते अगदी सहज मिळवू शकता. दुसरा आहे शॉप ॲक्ट, जो तुम्हाला तुमच्या स्थानिक नगरपालिकेकडून घ्यावा लागतो. आणि या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं किचन. स्वच्छता. स्वच्छता ही तुमची पहिली प्राथमिकता असलीच पाहिजे. किचनमध्ये नियमित पेस्ट कंट्रोल करणं, जेवण बनवताना आणि पॅक करताना हातमोजे आणि मास्क वापरणं, या गोष्टी तुमच्या व्यवसायाला एक वेगळाच दर्जा देतात आणि ग्राहकांचा विश्वास जिंकून घेत. पार्ट 3, मेन्यू अँड पॅकेजिंग. आता आपण बोलूया व्यवसायाच्या हृदयाबद्दल, म्हणजे तुमचा मेन्यू आणि पॅकेजिंग. जेवण चविष्ट असणं तर आवश्यक आहेच, पण त्यात जर नाविन्य नसेल, विविधता नसेल, तर ग्राहक खूप लवकर कंटाळतो. विचार करा, रोज रोज तीच भाजीपोळी खाऊन कुणीही दुसरीकडे जाईल. त्यामुळे मेनूमध्ये व्हरायटी ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. एकदम बरोबर. आणि यावर एक उत्तम उपाय म्हणजे आठवड्याचा मेनू आधीच ठरवून टाका. यामुळे काय होतं, तुम्हाला प्लॅनिंग करायला सोपं जातं आणि ग्राहकांनाही एक उत्सुकता लागून राहते. उदाहरणार्थ, तुम्ही ठरवू शकता की दर गुरुवारी पुरणपोळीसारखा एखादा गोड पदार्थ मिळेल किंवा रविवारी एखादी स्पेशल भाजी असेल, समजा पनीर बटर मसाला. यामुळे जेवणात एक सरप्राईज फॅक्टर येतो. आता बोलूया पॅकेजिंगबद्दल. इथे आपल्याकडे प्रामुख्याने 2 पर्याय आहेत. पहिला आहे आपला पारंपरिक स्टीलचा डब्बा. हा पर्यावरणपूरक आहे, पुन्हा वापरता येतो, उत्तम आहे. पण या डबे परत गोळा करणे आणि ते स्वच्छ धुणे ही एक मोठी जबाबदारी आणि वेळखाऊ काम आहे. दुसरा पर्याय आहे डिस्पोजेबल कंटेनर्सचा. हे ग्राहकांसाठी खूप सोयीचे आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही उत्तम असतात. पण याचा खर्च तुम्हाला नियमितपणे करावा लागतो.
माझी एक सूचना असेल की सुरुवातीला तुम्ही डिस्पोजेबलने सुरुवात करा आणि नंतर हळूहळू स्टीलच्या डब्यांमध्ये शिफ्ट होऊ शकता. आणि हो, एक छोटीशी गोष्ट खूप मोठा फरक घडवू शकते. ती म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे काय? तर डब्यासोबत कधीतरी एखादं वेगळ्या प्रकारचं लोणचं किंवा एखादी खास चटणी किंवा अगदी छोटासा गोड पदार्थ सरप्राईज म्हणून द्या. या अनपेक्षित गोष्टीनं ग्राहकाला जो आनंद मिळतो ना, तो तुम्हाला हजारो रुपयांच्या जाहिरातूनही मिळणार नाही. तो तुमचा कायमचा ग्राहक बनतो आणि स्वतःहून 4 लोकांना तुमच्याबद्दल सांगतो. चला, आता या व्यवसायातील सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, नफ्याचं गणित. कारण कोणताही व्यवसाय हा भावनांवर नाही, तर आकड्यांवर चालतो. हो, कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा हिशोब कागदावर मांडणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग, एका डब्यामागे नेमका किती खर्च येतो आणि किती नफा मिळतो हे आपण सविस्तरपणे पाहूया. बघा, या तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे एका डब्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे डाळ, तांदूळ, भाजीपाला, मसाले, तेल वगैरे याचा खर्च साधारणपणे 35 ते 40 रुपये येतो. गॅस, वीज आणि पाणी यासारख्या गोष्टींसाठी आपण 5 रुपये पकडूया आणि डिस्पोजेबल पॅकेजिंगसाठी 10 रुपये धरले तर एका डब्याचा एकूण खर्च हा 50 ते 60 रुपयांपर्यंत जातो. अर्थात हे आकडे तुमच्या शहरानुसार आणि मालाच्या दर्जावर थोडे बदलू शकतात, पण हा एक सर्वसाधारण अंदाज आहे. आता बाजारात अशा एका घरगुती डब्याची विक्री किंमत साधारणपणे 100 ते 120 रुपये असते. म्हणजे जर आपण 110 रुपये विक्री किंमत धरली आणि 60 रुपये खर्च वजा केला, तर तुम्हाला प्रत्येक डब्यामागे निव्वळ 40 ते 50 रुपये नफा मिळू शकतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धकांपेक्षा कमी किंमत ठेवण्याचा मोह टाळा. आपल्या जेवणाच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवा आणि योग्य किंमत लावा. आता हेच गणित आपण मोठ्या स्तरावर पाहूया. समजा तुम्ही मेहनत करून 50 नियमित ग्राहक जोडले. जर एका डब्यामागे 50 रुपये नफा मिळत असेल, तर 50 डब्यांमागे तुमचा दिवसाचा नफा होतो 2,500 रुपये आणि महिन्याची कमाई होते 2,500 गुणिले 30 दिवस, म्हणजे तब्बल 75,000 रुपये. बरोबर. आता या 75,000 मधून आपण इतर खर्च वजा करूया. समजा तुम्ही कामासाठी एक मदतनीस ठेवला ज्याचा पगार 15,000 आहे आणि इतर किरकोळ खर्च आपण 5,000 रुपये धरूया. तरीही तुम्ही घर बसल्या आरामात 50,000 रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा कमवू शकता. आता इतकी चांगली कमाई करायची असेल तर ग्राहक मिळवणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी योग्य मार्केटिंग करणं गरजेचं आहे. सो लेट्स मूव्ह टू पार्ट 5, मार्केटिंग विथ मॉडर्न टूल्स. तुमचा डबा कितीही चविष्ट असला तरी तो लोकांपर्यंत पोहोचायला तर हवा ना. आणि आजच्या डिजिटल युगात मार्केटिंगसाठी खूप सोपे आणि जवळजवळ शून्य खर्चाचे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला मोठमोठे बॅनर किंवा महागड्या जाहिराती करण्याची अजिबात गरज नाही. अगदी खरंय. तुम्ही फक्त व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट उघडून रोजचा मेनू तुमच्या स्टेटसला ठेवू शकता. गुगल मॅप्सवर तुमच्या व्यवसायाची मोफत नोंदणी करा, जेणेकरून कुणी टिफिन सर्व्हिस नियर मी असं सर्च केलं की तुमचं नाव सर्वात वर दिसेल. इंस्टाग्रामवर जेवण बनवतानाचे छोटे, आकर्षक बिहाइंड द सीन्स व्हिडिओ किंवा रील्स टाका. याने लोकांचा विश्वास वाढतो आणि तुमच्या जेवणाबद्दल एक उत्सुकता निर्माण होते. आणि आता तर एआयमुळे हे काम आणखी सोपं झालं आहे. उदाहरणार्थ, Flair.ai सारख्या टूलचा वापर करून तुम्ही तुमच्या जेवणाचे साधे फोटोसुद्धा 5 स्टार हॉटेलच्या डिशसारखे आकर्षक बनवू शकता. हेच फोटो तुम्ही तुमच्या मेनू कार्डवर किंवा जाहिरातीसाठी वापरू शकता. इतकंच नाही, तर जाहिरातीसाठी आकर्षक मजकूर लिहिण्यासाठी तुम्ही ChatGPT सारख्या AI टूलची मदत घेऊ शकता. हे सगळं अगदी सोपं आहे. पार्ट 6, द 3 गोल्डन रूल्स. आता आपण या व्यवसायात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठीचे 3 सुवर्ण मंत्र पाहणार आहोत. हे नियम म्हणजे तुमच्या व्यवसायाचा आत्मा आहेत असं समजा. अगदी बरोबर. तुम्ही कितीही चांगली मार्केटिंग केली किंवा कितीही चविष्ट जेवण बनवलं, पण जर तुम्ही या 3 नियमांचं पालन केलं नाही, तर तुमचा व्यवसाय जास्त काळ टिकूच शकणार नाही. हे नियम म्हणजे तुमच्या व्यवसायाचा मजबूत पाया आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे वेळ पाळणे. लक्षात ठेवा, भुकेलेला ग्राहक वाट पाहू शकत नाही. तुमचा डबा नेहमी वेळेवर पोहोचलाच पाहिजे. दुसरा नियम आहे फीडबॅक. दर आठवड्याला तुमच्या ग्राहकांना आवर्जून विचारा की जेवण कसं होतं, काही बदल हवा आहे का. त्यांच्या सूचनांचा आदर करा आणि त्यानुसार बदल करा. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे गुणवत्ता. काही रुपये वाचवण्यासाठी धान्याची किंवा तेलाची क्वालिटी कधीही कमी करू नका. कारण चवीत थोडा जरी फरक पडला तरी तो ग्राहकाच्या लगेच लक्षात येतो आणि तुमचा विश्वास कायमचा तुटू शकतो. तर मित्रांनो, हा होता टिफिन सर्व्हिस व्यवसायाचा संपूर्ण आणि व्यावहारिक आराखडा. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा त्यांच्या पोटातून जातो. तुम्ही फक्त चांगली गुणवत्ता, चव आणि वेळेचं पालन केलं तर तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल. आणि हो,
तुम्हाला तुमच्या परिसरातील विशिष्ट ग्राहक गटासाठी, म्हणजे समजा फक्त विद्यार्थ्यांसाठी किंवा फक्त ऑफिस जाणाऱ्यांसाठी एखादा खास मेन्यू प्लॅनर हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्यावर एक सविस्तर विश्लेषण नक्कीच घेऊन येऊ. केपी दी एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.